नमस्कार, स्वागत आहे तुमचं 12 दिव्य ज्योतिर्लिंगांच्या या भक्तिमय प्रवासात, जिथून श्रद्धेचा इतिहास सुरू होतो. ते म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग. गुजरातच्या सौराष्ट्र भागात समुद्राच्या काठावर वसलेलं पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ. ही प्रभू शंकरांची निवासभूमी आहे. एकदा प्रजापती दक्ष यांनी चंद्राला श्राप दिला, त्यामुळे त्यांचे तेज हरपले आणि जीवन अंधारात गेले. तेव्हा चंद्र प्रभू शंकरांच्या चरणी आले, कठोर तप केले. तिथेच प्रकट झाले महादेव आणि चंद्राला वरदान दिले. चंद्राने पूजा करून शिवलिंग स्थापन केले. आज ते स्थान सोमनाथेश्वर म्हणून ओळखलं जातं. आजचं मंदिर 1951 साली माजी गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी उभं राहिलं. दिवसात हजारो भक्त तिथे येतात आणि समुद्राच्या त्या लाटांमधून एकच आवाज येतो, ओम नमः शिवाय. सोमनाथ म्हणजे केवळ शिवालय नाही, ती अखंड श्रद्धेची आणि न मिटणाऱ्या भक्तीची साक्ष आहे. हेच तर आहे पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या दुसऱ्या अध्यायात.